हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप पावसाळा चालू आहे तर पावसामध्ये काहीतरी खमंग वगैरे करत करत छान असाल. की मी पहिल्या व्हिडिओमध्ये म्हटलं मागच्या की आपण आषाढ एकादशीसाठी उपवासाचे पदार्थ करणार आहे. तर आज मी करणार आहे उपवासाची इडली. 1 वाटी साबुदाणा, त्याची अर्धी वाटी भगर, अर्धा ते पाऊण वाटी दही, मीठ आणि आपला खायचा सोडा. उपवासाची इडली करण्यासाठी आपण जसं डोस्यासाठी साबुदाणा भाजून घेतलेला, भगर पण भाजून घेतलेली आणि ते मिक्सरला वाटून घेतलेलं, सेम तशाच पद्धतीने ते बॅटर करून ठेवायचं आहे. मी त्याचं बॅटर बनवून ठेवले. जर तुम्हाला कसं करायचं ते बघायचं असेल तर माझ्या डोस्याच्या व्हिडिओमध्ये तुम्ही ते बॅटर कसं करायचं ते बघू शकता. तर आता मी हे बॅटर करून ठेवले, हे बघा. आता आपण कुकरमध्ये पाणी ठेवूया गरम करायला आणि जे बॅटर केले ते इडली पात्रामध्ये टाकून घेऊया. कुकरमध्ये पाणी ठेवूया, गॅस लावूया. तोपर्यंत हे जे इडली पात्र आहे त्याच्यामध्ये आपण पीठ टाकून ठेवूया. तोपर्यंत आपलं पाणी उकळतंय. आता हे जे इडली पात्र आहे त्याला तूप लावून घेऊया. तूप लावा किंवा तेल लावा, फक्त ते चिटकलं नाही पाहिजे. असेच मी सगळे लावून घेते. आता हे जे इडली पात्रामध्ये तूप लावून घेतलं याच्यामध्ये आपण बॅटर ओतून घेऊया. हे बघा, अशा प्रकारे सगळं भरून ठेवले आपण. आपलं पाणी पण उकळलंय. आता याच्यात ठेवूया जाळी. आता याच्यामध्ये ठेवूया इडलीचं स्टँड. वरतून झाकण लावूया, पण शिट्टी नाही लावायची. आणि आता हे जवळजवळ 10 ते 15 मिनिटं किंवा 15 ते 20 मिनिटं होऊ द्यायचं. आता आपले 15 ते 20 मिनिटं झाले. आता आपण गॅस बंद करूया. A few moments later. आणि इडली झाली की नाही ते बघूया. झाकण उघडून बघूया. हे जे मध्ये मध्ये दिसतंय गाईज, हे मी इडली झाले की नाही ते बघितलं होतं. हे बघा, आता काढून घेऊया. ही आता इडलीसाठी जी चटणी आहे, जी मी तुम्हाला सेम डोसाच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली तीच आहे. खोबरं, शेंगदाण्याचं कूट म्हणजेच दाण्याचं कूट, हिरवी मिरची, मीठ आणि थोडंसं दही, हे पेस्टला वाटून घ्यायचं. आणि जर तुम्ही जिरं खात असाल तर जिऱ्याची फोडणी द्या. आम्ही जिरं शक्यतो नाही खात, मी भाजीमध्ये टाकले, पण तुम्ही खात असाल तर टाका, नसेल तर नका टाकू. आता ही इडली आपली थंड झाली. मी आता ही प्लेटमध्ये काढून घेते. ही जी इडली आहे ही मी आता डिशमध्ये काढून घेते. हे बघा, जेव्हा ती झाली होते इडली व्यवस्थित, तेव्हा ती व्यवस्थित निघते. हे बघा, दिसतंय? हे बघा, ही पण व्यवस्थित झाली. हे बघा, आता इडली आहे याच्यामध्ये मी चटणी काढून घेते. चटणी काढून घेऊ. अशा प्रकारे आपली उपवासाची इडली तयार आहे. या खायला. तर ही रेसिपी तुम्ही करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की कशी झाली ती.
आणि जर तुम्ही या आषाढी एकादशीला हे करणार असाल तर नक्की करा, ट्राय करा मी सांगितली तशी रेसिपी, आणि कमेंटमध्ये त्याचा फोटो शेअर करायला नक्की विसरू नका. आता तुम्ही बघितली उपवासाची इडलीची रेसिपी. तर आता इडली तर झाली, तर इडली सोबत मेदूवडा पण करूया. कारण आपण जनरली जेव्हा नाश्ता करतो तेव्हा इडली आणि मेदूवडा हे दोघेही पदार्थ घेतो. तर आपण उपवासाचा मेदूवडा करूया आता. तर उपवासाच्या मेदूवड्यासाठी कुठले साहित्य लागणार आहे ते बघून घेऊया. उपवासाचा जो मेदूवडा आहे तो आपण भगरचा करणार आहे. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे भगर, एक उकडलेला बटाटा, हिरवी मिरची, शेंगदाण्याचं कूट आणि भगरसाठी पाणी, मीठ. ही जी भगर आहे तिला जसं आपण रव्याचा उपमा करतो तसा करून घेणार आहे. आता आपण इथं पॅन ठेवलं आहे गरम करण्यासाठी. आता याच्यामध्ये पॅनमध्ये पाणी टाकूया. भगर किती आहे त्या हिशोबाने पाणी टाकायचं आहे. तर मी जवळजवळ अर्धी वाटीच घेतली आहे भगर, तर अर्धी वाटीच्या दुप्पट पाणी टाका. आता हे पाणी चांगलं उकळू द्यायचं आहे. तर पाणी चांगलं उकळतं आहे, तर या पाण्यामध्ये टाकायचं आहे मीठ. मीठ टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आणि टाकायची आहे भगर. आता भगर टाकल्यानंतर ही भगर छान होऊ द्यायची. आता ही भगर छान शिजू द्यायची. याच्यावर झाकण ठेवायचं. झाकण ठेवायचं आणि जवळजवळ 3 ते 4 मिनटं ही मीडियम गॅसवर शिजू द्यायची. तोपर्यंत ही जी आपली हिरवी मिरची आहे ती आपण मिक्सरला वाटून घेऊया. 3 ते 4 मिनटं झालेत आपले. आता आपण उघडून बघूया. आपली भगर आता झाली आहे. ही अशीच गॅस बंद करूया आणि याला 5 मिनटं झाकून ठेवूया. A few moments later. आता इथे मी एक भांडं घेतलं आहे, त्याच्यामध्ये ही भगर काढून घेते छान. त्याच्यात मी भगर काढली आहे. त्यानंतर टाकायचं आहे दाण्याचं कूट, शेंगदाणे, भाजलेले शेंगदाण्याचं कूट. त्याच्यानंतर हिरवी मिरची जी मिक्सरला लावून घेतली आहे. याच्यामध्ये मी जिरं वगैरे काहीच नाही टाकलं, फक्त हिरवी मिरची बारीक करून घेतली. त्याला बटाटा होता तो या छोट्या किसण्याने किसून घ्यायचा. त्यानंतर चवीनुसार मीठ आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. छान मळून घेतले. आता तेल घ्यायचं, दोन्ही हाताने लावायचं आणि आपण लाडू बनवतो तसं त्याचा गोळा बनवून घ्यायचा. प्रेस करायचा. त्याला मध्ये होल पाडायचा. हे बघा असा वडा तयार होतो. मी असे सगळे बनवून घेते. हे असे सगळे वडे मी बनवून घेतले. आता आपण कढई ठेवूया, गॅस चालू करूया आणि त्याच्यामध्ये तेल टाकून तेल तापायला ठेवूया. इकडे आता आपलं तेल चांगलं तापलंय. आता एक एक करून आपण सगळे वडे असे तेलामध्ये तळून घेऊया.
हे बघा आपले वडे. तेल छान निथळून घ्यायचं. हे बघा मी तुम्हाला तोडून पण दाखवते. हे बघा छान असे कुसकुशीत होतात. तर आपले उपवासाचे म्हणजे भगरचे वडे तयार आहे. भगरचे मेदू वडे. तर हे तुम्ही जशी आपण इडलीची चटणी केली त्या चटणीसोबत पण खाऊ शकतात किंवा दहीसोबत पण खाऊ शकतात. तर ही रेसिपी पण तुम्ही करून बघा आणि कमेंटमध्ये मला फोटो शेअर करायला विसरू नका. बाय.